आजच्या दिवसातला सामना क्रमांक तिसरा आहे, जिथे युवा शक्ती बुत्तालमान तर एका बाजूला एकता पाटील पाडा. जशी सामन्याला सुरुवात होईल, आमचे सतीश समालोचक त्या ठिकाणी जॉईन होतील पुन्हा एकदा. इथून आपण पहिला सामना क्रमांक तिसरा आहे, जिथे युवा शक्ती बुत्तालमान ब संघ आहे. विपक्षामध्ये आपण पाहिलं एकता पाटील पाडा. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम बॉक्स मधून. दोन सलामीर जोडी मैदानी त्यातमध्ये दाखल झालाय विशाल भवरे. तर एका बाजूला आपण पाहिलं त्या ठिकाणी विकास. इथून बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं प्रदीप प्रदीप पारदी. इथून जर विकेट मैदानावर हाताळली तर लाखा सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आलाय. इथून पहिलाच बॉल पहिल्या षटकातील असेल. विशाल भोवरे आहे स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला विकास. ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रदीप. पाऊलफुलीच्या बंधनामध्ये पहिल्याच षटकातील पहिलाच बॉल. पहिलाच बॉल काय जबरदस्त लाईन लेंथ मेंटेन केली. निवृत्त केलं फलंदाजाला. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. प्रदीप या गोलंदाजाकडे ख्याती आहे चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची. कारण की चांगली सुरुवात म्हणता येईल. आता पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय पहिल्या षटकामध्ये, जिथून विशाल भोवरे हा फलंदाज पूर्णपणे बीट होताना उडवलाय जरूर चेंडूला. इथून क्षेत्ररक्षण आहे सेफ झोन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेडे मात्र खातं ओपन झालंय युवा शक्ती बुत्तालमान ब संघाचं. स्ट्राईक एंडला पण पाहिलं विकास आलाय. नॉन स्ट्राईक एंडला विशालच्या बॅट मधून जरूर एक धाबेने स्वतःचं आणि संघाचं देखील खातं ओपन केलंय. इथून चांगली गोलंदाजी प्रदीपच्या माध्यमातून आणि चांगला एक गोलंदाज म्हणून पाहिला. यावेळेस काय जबरदस्त भन्नाट वेगावरती स्वार डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. आणि नक्कीच इथून जर विकेट मैदानावर आली असती तर नक्कीच लाखा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. जबरदस्त चांगली गोलंदाजी. प्रदीप आतापर्यंत चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जातो. जेव्हा जेव्हा या परिसरातील स्पर्धा राहतात तेव्हा तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी हाताळण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं जातं. इथून एकच धाब्यावर सॅटिस्फाय. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 या आकड्यावरती 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त प्रदीप या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलाय. यावेळी सोडवलाय जरूर विशालचा बॅट मधून. चेंडू बराच काळ वेध होता पण चेंडूला सरळ लॉप केलाय. आलाय मिडोनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. षटकार 6.
इथून काही जबरदस्त षटकार आलाय. पुण्यातला चेंडू होता, इथून थारा नाही. याचा शास तसे प्रत्युत्तर दिला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस काही जबरदस्त वेगावरती स्वार झालाय. डॉट बॉल त्या ठिकाणी. इथून पाहिला तर एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 या आकड्यावरती प्रथम फलंदाजी करत असताना युवा शक्ती मुतालमान ब संघ बिनबाद नाबाद जिंदाबाद. धन्यवाद, थँक्यू. इथून काही जबरदस्त पहिल्या षटक हाताळलं. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि इथून महेंद्र चिपाट नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. याला देखील या गोलंदाजाला देखील विकेट मेंढवण्यावर हाताळली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे लाखाच्या यांच्या माध्यमातून. गोलंदाज महेंद्र चिपाट आला. स्ट्राईक एंडला पण पाहिला विकास. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. विशालच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय आणि त्या षटकार महत्वाचा असेल. इथून गोलंदाज महेंद्र चिपाट. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील फलंदाज विकास. यावेळेस काय जबरदस्त लिडिंग एज पाहायला मिळाले. तितकंच चांगला बॅकअप आणि इथून एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. संत क्रिकेट आहे. संत सुरुवात आतापर्यंत युवा शक्ती मुतालमान ब संघाची राहिले गेले. इथून आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 आहे जिथे काही जबरदस्त गोलंदाज चांगली गोलंदाजी महेंद्र चिपाट. मोठ्या पटक्यापासून थोडंसं थांबवलंय. पहिलाच बॉल थोडंसं ऑप्शनच्या बाजूला राहिला होता आणि चांगला त्या ठिकाणी बॅकअप स्लिप गली रिजन मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज पाहायला मिळते आणि तितकंच चांगला बॅकअप आहे. बॅकवर्ड शॉट लेगला चांगलं क्षेत्रक्षण. एका धाबेवर सॅटिस्फाय. तवफळक जाऊन पोहोचला आतापर्यंत 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी यावेळी सोडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून चुकी करणार नाही. एक सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. फलंदाज बाद होताना विकास बॅक टू द पविलियन. फलंदाज बाद झाला. पहिला गडीगारद होतोय युवा शक्ती मुतालमान ब संघाचा. धन्यवाद, थँक्यू. इथून फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय योगेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेंद्र चिपाट चांगली गोलंदाजी आहे. वेळेस बॅटची एज पाहायला मिळतोय. बॅकअप थोडासा बसला गेलाय त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली त्या ठिकाणी. संत सुरुवात आहे आतापर्यंत मैदानामध्ये. मोठ्या पटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलं फलंदाजांना. जिथून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विशालच्या बॅटमधून षटकार जरूर आला होता. तदनंतर जी चांगली पलटवार गोलंदाजी राहिली गेली महेंद्र चिपाट या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळतोय. याही वेळेस प्लेइंग विथ द बोरीज शरीरापासून थोडंसं लांब ठेवलाय चेंडूला आणि इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी महेंद्र चिपाट आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून आतापर्यंत आपण पाहिलं तर
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस काय जबरदस्त पण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल जरूर झाले त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावा परिपूर्ण आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या खेळावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. प्रदीप पारधे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून गोलंदाज यावेळेस मात्र नक्कीच कॉट बिहानच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना विशाल भोवरे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज समीर आलाय त्या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. गोलंदाज प्रदीप पारधे या गोलंदाजाने काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. संत स्वरूपात आहे आतापर्यंत. धावफलक स्थिर आहे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. काही जबरदस्त गोलंदाजी प्रदीप पारधे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी. याही वेळेस मात्र कॉट बिहानच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना समीर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. इथून नवीन फलंदाज महेंद्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून थोडासा बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो. युवा शक्ती मुतालबान ब संघ. गोलंदाज प्रदीप पारधे चांगली गोलंदाजी. स्वतः मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचे इरादे स्पष्ट जरूर होते पण चेंडू थोडासा वरती राहिला. एक धावा त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय प्रदीप पारधी. दुसरा स्पेल आहे. इथून बॅटची एज जरूर लागली. डायरेक्ट हिट. इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती पण इथून नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक मंद मंद पावलाने पुढे सरसावेल. 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पारधी. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज बाद होताना महेंद्र बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
धन्यवाद. थँक्यू. इथून गोलंदाज प्रणित आलाय त्या ठिकाणी. प्रणित चिपाट बॉलिंग ट्रॅक वरती. इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत एकता पाटीलपाडा संघाने. ज्या स्ट्रॅटर्जीने मात्र गोलंदाजी हाताळली याच्यामध्ये काही शंका नाही. इथून फलंदाज आपण पाहिला फलंदाजी मार्क वरती योगेश आहे स्ट्राईक हँडला. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. एकच धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. मधनं पावलाने 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन द बोर्ड, 17 धावा. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. जी गोलंदाजी साकारली एकता पाटीलपाडा संघाने. चांगली गोलंदाजी हाताळत असताना प्रणित चिपाट आलाय. चौथं षटक. 2 षटक आपण पाहिलं अगदी अचूकरित्या हाताळली. 10 धावा खर्च केल्या. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण महेंद्र चिपाट पुढे सरसावलाय. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण होतील आणि या दुहेरीने धावफलक स्पर्श करेल. 19 या आकड्यावरती 19 रन होती बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रणित चिपाट चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 3 धावा खर्च केल्यात त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहिला जितेंद्र. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी प्लेट अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत थोडंसं संत क्रिकेट आहे. ज्या दिवसातला आपण पहिला 3रा क्रमांकाचा सामना आहे जिथून एका बाजूला एकता पाटीलपाडा संघाने जे पारडं थोडंसं जड केलंय ते म्हणजे युवा शक्ती बुतालबान ब संघाचं. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणित चिपाट. पुढील बॉल. यावेळी सोटाप्लान चेंडू जरूर. इथून स्वतः गोलंदाज फलोद्रमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. इथून 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळतोय. 3 धावा खर्च जरूर केल्यात प्रणित चिपाट या गोलंदाजाने. 4 चेंडू मागे. पुढील बॉल पुन्हा एकदा चौथ्या षटकातील प्रणित चिपाट. यावेळेस प्लेइंग विथ द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात प्रणित या गोलंदाजाने. धावफलक पाहिला तर 19 आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलंय. येत्या काळात आपण पाहिला थोडंसं चिंतेचा विषय ठरला होता. पावलांचा वापर केला होता. स्टेप आउट करून खेळण्याचे इरादे स्पष्ट केले होते फलंदाजाने पण प्रयत्न सफल झालाय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना युवा शक्ती बुतालमान ब संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून एक संगीत. धन्यवाद. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक गाठण्यासाठी गोलंदाज नरेश चिपाट आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज नरेश चिपाट. तर फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी योगेश आहे. इथून थोडंसं गेअर चेंज करावं लागेल युवा शक्ती बुतालमान ब संघाच्या फलंदाजांना. इथून धावफलक आपण पाहिला 19. मोठा प्रहार केला योगेशच्या बॅट मधून. चेंडूला सरळ लॉप केलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होईल. योगेश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. थँक्यू. इथून नवीन फलंदाज दिलीप आलाय. गोलंदाज नरेश चिपाट. यावेळेस वळवलाय चेंडूला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी.
शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त गोलंदाजी करत असताना एकता पाटील पाडा संघ त्या ठिकाणी च्या परिसरातील एक नामवंत संघ आहे. एकता पाटील पाडा संघ म्हणा, मैत्री ग्रुप केलवे रोड हा संघ देखील मोठा आहे या परिसरामध्ये. साईदेव बंदाटे म्हणा, आणि हे मैदान देखील साईदेव बंदाटे क्रीडा संकुल. इथून कॉलिंग व्यवस्थित नव्हती, पण इथून मात्र नक्कीच चांगल्या धावा त्या ठिकाणी 3 धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. आणि या महत्त्वाच्या असतील या 3 धाबे धावफलक आपण पाहिला तर 22 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड, 22 धावा धावफलकावरती. चला जास्त वेळ नका घेऊ, प्लीज स्पीडअप करा थोडंसं मित्रांनो. यावेळेस मात्र नक्कीच चांगला शॉट सिलेक्शन आहे. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कटबट केला गेला आणि या 2 धावा महत्वाच्या असतील. इथून मात्र नक्कीच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये सॅक्रिफाईस केला गेलाय. इथून स्ट्राईक एंडला दिलीप आलाय. तर दिलीपच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. नवीन फलंदाज कैलास आलाय. कैलास आलाय नवीन फलंदाज. गोलंदाज आपण पाहिला नरेश चिपाट, चांगले गोलंदाजी. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती अल्ला बोल केला होता जरूर. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 सेकंदावरती. 25 रन ऑन दी बोर्ड, 25 धाबा. चांगले गोलंदाजी नरेश चिपाट आतापर्यंत. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण ऑन साईडला. इथून फंबल जरूर झाले, तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. यस, फलंदाज बाद झालाय. इथून 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 सेकंदावरती. 27 रन ऑन द बोर्ड, 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष हे समोर असेल एकता पाटील पाडा संघाला. चला नवीन कर्णधार या. विश्वमित्र मोहपाडा संघ कॅप्टन आणि बेंदरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. विश्वमित्र मोहपाडा आणि बेंदरपाडा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. चला या ठिकाणी बेंदरपाडा कॅप्टन या प्लीज. बेंदरपाडा कर्णधार
विनंती असेल. अठ्ठावीस धावांचं लक्ष हे समोर आहे. इथून सलामीर जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. किसन पिचड तर एका बाजूला नरेश चिपाट. ही सलामीर जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 28 धावांचं लक्ष हे समोर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकास ला प्रमोट केलं गेलंय. काही जबरदस्त त्या ठिकाणी सामना पाहायला मिळेल. इथून 28 धावांचं माफक लक्ष आहे. येणारे चेंडू आपण पाहिला 30 आणि 28 धावीची आवश्यकता असेल आणि नक्कीच हा सामना जवळजवळ लवकरात लवकर जर नक्कीच फिनिशिंग मध्ये पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की ती ख्याती आहे एकता पाटील पाडा संघाकडे. कारण की चांगले फलंदाज आहेत आणि सातत्याने पाहिलं जातं. इथून मी विनंती करेन मुकेशजी गिरणे साहेबांना तुमच्या सुपस्थे आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. इथे विश्वमित्र मोहपाडा संघ असेल तर एका बाजूला बेंदरपाडा. या दोन्ही संघादरम्यान आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 असेल. पहिलाच बॉल विकास आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. आलाय सरळ चेंडू सीमा रेखा पार चौकार. इथून काही जबरदस्त चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज विकासचं. इथून चौकार आलाय आणि महत्वाचा चौकार असेल आणि या चौकाराने पण पाहिला तर खातो पण झालाय एकता पाटील पाडा संघाचं. 28 यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. झेल मात्र धरतीला दान केला गेलाय. एक सोपा झेल. नक्कीच हा झेल महत्वाचा होता. इथून जर हा झेल कॅरी झाला असता तर नक्कीच फलंदाज नरेश चिपाट त्या ठिकाणी यस विश्वमित्र मोहपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलं बेंदरपाडा संघाला फलंदाजी करण्याकरिता. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी विकासच्या माध्यमातून. इथून चौकार जरूर आला तदनंतर मी चांगली देखील गोलंदाजी हाताळेल हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना. इथून 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. धावफलक 4 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. इथून एका बाजूला एकता पाटील पाडा संघ आहे. 28 धावांचं लक्ष गाठत असताना 2 बॅटल. यावेळेस खराब चेंडू होता. इथून मात्र चेंडू लॉंग स्टॉपला सरळ क्लिअर करेल. आलाय त्या ठिकाणी सीमा रेखा पार चौकार 4. धन्यवाद थँक्यू. इथून 9+4 एकंदरीत 5 धावा पंजा त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की इथून आपण पाहिलं तर बँक बॅलन्स कमी आहे. इथून तुम्ही खराब चेंडू हाताळतायत. सुदर्शन चक्र फिरवलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. लायसन्स असेल नरेश चिपाटसाठी या चेंडूवरती. यावेळेस शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता चेंडू. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल. किसन पिचड स्ट्राईक एंडला पण पाहिला. नॉन स्ट्राईक एंडला नरेश चिपाट. चांगली सुरुवात. एक चांगला स्टार्टअप आपल्या संघाला मिळवून दिला. यावेळेस खोलवर टप्प्याची लेत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. कुलर लेनचा चेंडू हाताळला गेलाय. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एक धावेने पण पाहिला 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. विकास बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून नरेश चिपाट आहे फलंदाज. यावेळेस फुल टच बॉल
चेंडूला सरळ लॉप केलाय. इथून चेंडू चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत इथून बॅकअप आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. एक षटकाच्या समाप्तीखेरीज 13 या आकड्यावरती आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ खेळी एकता पाटील पाडा 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अर्धा पल्ला पार केलाय. अजूनही अर्धा पल्ला बाकी असेल. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून येणारे चेंडू असतील 24 आणि 15 धावेची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज त्या ठिकाणी अतुल आडल आलाय. आपण पाहिला तर एक नक्कीच वागसे ग्रामपंचायत विद्यमान कार्यरत असलेले उपसरपंच महोदय, एक दिग्गज व्यक्तिमत्व, तालमान गावचे अनमोल रत्न आणि सातत्याने क्रिकेटवरती फाट प्रेम. यावेळेस मात्र फेवरेट शॉट मध्ये इथून क्षेत्ररक्षण चुकी करतोय. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहिला तर 15 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन द बोर्ड. अजूनही विजयासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 23 आणि 13 धावेची आवश्यकता. त्यांचे डाऊन द ट्रॅक खेळला जोपर्यंत प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हते. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. त्यांची सुरुवात आहे. अजूनही 12 धावेची गरज आहे. स्टायलिश मध्ये फिनिशिंग करेल का 2 षटकार मारून हे देखील प्रश्नचिन्ह आहे. नरेश चिपाट तर एका बाजूला अतुल हाडाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अजूनही 12 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात एकता पाटील पाडा संघाची. यावेळेस वळवलाय चेंडूला. चांगला चेंडू हाताळलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी निहाळला होता पण इथून कनेक्टिव्हिटी प्रॉपर नव्हती. डॉट बॉल आलाय. अतुल आडलने पूर्णपणे थांबवलं गेला. फलंदाज नरेश चिपाट. यावेळी सोडवलाय जरूर नरेशच्या बॅट मधून. चेंडू बराच काळ वेध आहे पण इथून मात्र चेंडू सरळ 1 पाऊल सी मारेखा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 8 धावेची गरज आहे. चांगला चौकार आलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. सरळ बॅटला लॉप केलाय आणि इथून स्टेट ड्राईव्ह आणि चौकार आलाय. फलंदाज पुन्हा एकदा अतुल आडाल तर स्ट्राईक एंडला नरेश चिपाट. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर त्या ठिकाणी केला होता पण योग्य पद्धतीने मात्र चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अतुल आडल. मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलंय. चांगले प्रयास, चांगले इरादे स्पष्ट होत आहेत पण त्या प्रयत्नांना मात्र असफल पाहायला मिळतंय. याही वेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथून मात्र जरी आमच्या धावा कमी असतील पण इथून गोलंदाजी आम्ही देखील चांगली करू शकतो हे मात्र दर्शवलं गेलंय. इथून मात्र 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 8 धावेची आवश्यकता असेल ती म्हणजे एकता पाटील पाडा संघाला. गोलंदाज विकास आलाय. इथून 18 चेंडू आणि 8 ची गरज असेल. अठरा चेंडू आणि 8 ची गरज. यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 17 चेंडू आणि 7 ची गरज असेल. 17 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी एकता पाटील पाडा संघाला.
यावेळेस पूर्णपणे फ्रंट फूट वरती आले होते, पण इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. इथून नक्कीच जर 40 धावा राहिल्या असत्या तर नक्कीच हे मॅच ऑन झाली असते, पण इथून एकता पाटील पडा संघाला मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलं. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळत असताना विकास पण फलंदाजाला पूर्णपणे बीट करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हँड मध्ये जाऊन विसावलाय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा विकास, तर एका बाजूला नरेश. मोठा प्रहार केलाय जरूर, सरळ चेंडूला लॉप केलाय, आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमा रेखा पार, षटकार. धन्यवाद. अजूनही विजयासाठी एक धावीची आवश्यकता असेल. काही जबरदस्त त्या ठिकाणी अजूनही विजयासाठी एक धावीची गरज आहे. यावेळेस मात्र यस या ठिकाणी विजयी श्री संपादित करेल एकता पाटील पाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन यांना अडलक टीम. या ठिकाणी युवा शक्ती बुत्तालमान ब संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात, तुमचं देखील आभार. या फ्रेंड चषकातर्फे इथून सामना क्रमांक 14 असेल, जिथे विश्वमित्र मोहपाडा संघ तर एका बाजूला बेंदरपाडा संघ असेल. जशी सामन्याला सुरुवात होईल या मायक्रोफोन वरती जोडले जातील व्हॉइस ऑफ केल्वे रोड, आणि आज त्यांचे नक्कीच सामना राहिला होता जबरदस्त माणसेत संघ, आणि ते आमचे साथी परममित्र अनिकेतजी रावते. ओव्हर टू यू.